काँग्रेसनं विश्वासात न घेता स्वबळाची घोषणा केल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे। काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेआधी उद्धव ठाकरे यांची काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबतही फोनवरून चर्चा झालेली होती। चेन्नीथला यांनी मुंबईत येऊन भेटतो असं सांगत चर्चा करू असंही सांगितलेलं होतं। मात्र मुंबईत आल्यानंतर चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांची भेट न घेता थेट स्वबळाची घोषणाच करून टाकली। यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये मोठी नाराजी असल्याचं कळतंय। तर मवियामध्ये हे नवीनच नाराजी नाट्य सुरू झालंय। काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला आहे। मनसेला कुठल्याही पद्धतीनं सामावून घेण्यास काँग्रेसचा ठाम विरोध आहे आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटामध्ये मोठी नाराजी असल्याचं कळतंय। कारण काँग्रेसनं कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता थेट स्वबळाची घोषणा केलेली होती। काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार होते। मात्र अशी माहिती कळते की चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंची भेट न घेताच परस्पर स्वबळाची घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे ठाकरेंच्या पक्षामध्ये आणि शरद पवारांमध्ये मोठी नाराजी असल्याचं बोललं जात आहे। काँग्रेसच्या या निर्णयामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं बोललं जातंय। एकीकडे मनसेला काँग्रेसनं ठामपणे विरोध केलेला आहे, मात्र मनसेलाही स्वतः आपल्यासोबत घ्या असा आग्रह कुठेतरी ठाकरे आणि शरद पवार करत असल्याची बातमी होती। मात्र आता काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी बिघाडी झाल्याचं बोललं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।